जय शिवराय मित्रांनो. आता ही काठी आता 2 मालकांच्या बांधावर आलेली आहे. विचार करीत बसायचा नाही कोणी काढेल, आपलं आपण काढायची. तो काढीन मी काढीन वाद घालीत बसायचं नाही. त्याचप्रमाणे हा रस्ता आम्ही दोघा भावांनी निम्मा निम्मा ठेवलेला आहे. आता ह्या रस्त्यात पण काही बाबळे आलेले आहेत बघा. त्या रस्त्यात पण काही बाबळे आहेत मधोमध. आता मी म्हणायचो भाऊ काढील आणि भाऊ म्हणायचा मी काढील. म्हणजे असं दोघांनी एका मिरीवर ढकलण्यापेक्षा माझं म्हणणं आहे की तसले वादाचे विषय ठेवायचे नाही. आपलं आपण यायचं काढून टाकायचं. परमेश्वर पाहतोय सगळं. वाद होईल असलं वागणं ठेवायचं नाही इथून पुढं भावाभावांच्यात. आपल्या मराठी माणसाचं एवढं चुकतं, आपण किरकोळ गोष्टीसाठी जास्त वाद घालत राहतो आणि त्यातच आपण मागं राहतो. आता हे इथं फड पेटवताना जाईन पेटून त्या काठ्या सगळ्या. रस्त्याने जाताना येताना आपली गाडी पंक्चर नाही व्हायची, लोकांची गाडी पंक्चर नाही व्हायची. तो एक फायदा, एवढंच पुण्य आहे का नाही. आणि अशा प्रकारे वागलं भावाभावांच्यात नाही, कुणाच्या शेजाऱ्यांबरोबर बी असंच वागायचं आणि भावाभावांच्यात बी असंच वागायचं. म्हणजे बांधण्याचा विषय राहणार. बरोबर आहे का चुकीचं आहे? माझं बरोबर आहे का चूक आहे तेवढं कमेंट करून कळवा मला माझ्या चॅनलला. चष्मा धर. ते बी इथं वर टाकू. ना राहू दे, एका साईडला ठेवा अशी. म्हणजे ती पेटवताना आपल्याला ओढायचं आहे ना अलीकडं, थोडंसं मध्येच टाकायचं. नाही ते तुटून गेलं मध्ये टाक. आहे का अजून कुठं आपल्या इथं? नाही आता नाही दिसत.